स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना 16 जानेवारी महत्त्वाची अपडेट। महिलांसाठी मोठा निर्णय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। त्या अगोदर पैठणी साडी कोणाकोणाला हवी आहे पटापट कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे। पुन्हा कोणाला पैठणी साडी हवी आहे, पैठणी साडी वाटप करण्यात येत आहे। पैठणी साडी वाटप यामध्ये पहा कोणाकोणाला पैठणी हवी आहे त्यांनी कमेंटमध्ये पटकन कमेंट करायची आहे। त्यांना पैठणी साडी कधी मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ माझा पाहत असाल तर सबस्क्राइब करा चॅनल। लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली आणि या योजनेमुळेच 2,52,00,000 महिलांना लाभ मिळाला। सरकारने डिसेंबर 2024 मध्ये महिलांच्या खात्यात एकूण 1,500 रुपये जमा केले। मात्र जानेवारी महिना संपत आला तरी अद्याप हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे महिला चिंतेत आहेत। आत्तापर्यंत महिलांना 9,000 रुपये मिळाले आहेत। तर खूप महत्त्वाची माहिती आहे। जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येत आहे। जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे हेही आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येईल। तर आतापर्यंत किती लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत? 2,52,00,000 महिला। पण तुम्ही म्हणत असाल की आता महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 2,52,00,000 महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार का? तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर नाही असं येणार आहे। 2,52,00,000 महिलांपैकी 25% महिला वगळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता या 25% महिलांमध्ये कोणत्या महिला असणार आहेत? तुमचं देखील नंबर यामध्ये असणार आहे का? त्यासाठी पुढची माहिती महत्त्वाची आहे। तर 25% अशाच महिला असणार आहेत ज्या योजनेमध्ये अपात्र आहेत। मग अपात्र अगोदर त्या पात्र होत्या आणि नंतर आता अपात्र का? तर पहा निवडणुका असल्या कारणाने सरकारने व्यवस्थित फॉर्म जे आहे ते चेक केले गेले नाहीत असं आपण म्हणू शकतो। ज्या महिलेने फॉर्म भरला तिला पैसे आले। क्वचितच अशा महिला असतील ज्यांचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाला आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत। त्यामध्येही अपवाद पहा। आणखीनही अशा महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजना सुरू झाल्या फॉर्म भरायला त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला, म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये या 2 महिन्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला होता। जरी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी सरकारनं सांगितलं होतं ऑगस्टमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलैचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे महिलांनी ऑगस्ट एंडिंगपर्यंत फॉर्म भरले। त्यानंतरही ऑक्टोबरपर्यंत फॉर्मची प्रक्रिया सुरू होती आणि या 2 कोटी महिलांनी तोपर्यंत नोंदणी केली। आता पुन्हा सरकार नोंदणी सुरू करण्याच्या विचारामध्ये आहे। म्हणजेच ज्या माझ्या बहिणी राहिलेल्या आहेत या योजनेपासून वंचित फॉर्म भरण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते। या संदर्भात ऑफिशियल निर्णय आणखीन जाहीर झालेला नाही, परंतु लवकरच हा निर्णय जाहीर होईल। नोंदणी सुरू करण्याचा सरकार विचार करत आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय देखील घेतला जाणार आहे। आता हा निर्णय नेमका कधी घेण्यात येतो हे ऑफिशियल जाहीर केलं नाही, परंतु नोंदणी पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजेच त्यांना फॉर्म भरता येणार आहे ज्यांनी फॉर्म भरले नव्हते। आता 2 कोटी महिलांमध्ये 1,500 रुपये मिळालेल्या महिला 2,52,00,000 महिलांना लाभ मिळालेला आहे। पण बऱ्याच महिला अशा होत्या ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, त्यांना आणखीनही डिसेंबरपर्यंत पैसे आले नव्हते। पण त्यांच्यासाठी डिसेंबर महिना महत्त्वाचा ठरला। तो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये थेट 9,000
तुमच्या अकाउंटला जमा झाले. आता बऱ्याच बहिणी म्हणतील आम्हाला तर आतापर्यंत 1,500 जमा झाले, 3,000 जमा झाले, 3,000चे 2 हप्ते आले आणि तुम्हाला कसं काय एकदाच 9,000 आले. तर पहा, हे जे 9,000 आहेत तर डिसेंबरपर्यंतचे पैसे आहेत. एकूण किती हप्त्याचे? तर 6 हप्त्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत. एकूण 9,000 रुपये आलेले आहेत 6 हप्त्याचे मिळून. त्यामुळे ज्या बहिणींनी आणखीनही या ठिकाणी पहा आधार लिंक केलेले नाही अशांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचं आधार लवकरात लवकर लिंक करून घ्या. आधार लिंक केले नाही तर पैसे मिळणार नाहीत. आता जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि या जानेवारीच्या हप्त्यामध्ये ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांना थेट किती रुपये जमा होणार आहेत? तर या ठिकाणी पहा 10,500 रुपये त्यांच्या अकाउंटला सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. DBT 10,000 DBT अंतर्गत 10,500 रुपये जमा होतील. त्याचबरोबर आता 25% ज्या महिला आहेत वगळण्यात येणाऱ्या कोणकोणत्या? तर त्यामध्ये ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत त्या, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत त्या महिला वगळण्यात येतील, ट्रॅक्टर सोडता. त्याचबरोबर सरकारी नोकरदार, पेन्शनधारक, पेन्शन योजनेचा लाभ घेत म्हणजे पेन्शनचा लाभ घेत असाल तर कुटुंबातील व्यक्ती पेन्शनचा लाभ घेत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि सरकारच्या ज्या इतर योजना आहेत लाडकी बहीण योजनेप्रमाणे 1,500पेक्षा जास्त योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल सरकारी योजनेचा तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. हा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता 7व्या हप्त्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ. ती म्हणजे पहा की 7वा हप्ता 20 तारखेनंतर वाटप करण्यात येईल अशी शक्यता आहे. ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही परंतु 20 तारीख सांगण्यात येत आहे. 20 तारखेनंतर जानेवारीचा 7वा हप्ता किती रुपये जमा होणार? तर 1,500 रुपये एवढीच रक्कम जमा होणार. हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. 2,100 रुपये मिळणार पण ते कधी मिळणार? मार्च महिन्यापासून मिळणार. मार्चमध्ये त्याची तरतूद होईल आणि त्यानंतर मग पैसे प्रत्यक्ष जमा होतील. आता पैठणी संदर्भात मोठा निर्णय पाहू आपण.